झटपट रेडी होऊया मकर संक्रांतीसाठी. तर मी आज मॉइश्चरायझर आणि फाउंडेशन मिक्स करून अप्लाय करणार आहे, जेणेकरून मेकअप असा जास्त केकी आणि हेवी दिसणार नाही. हे छान मिक्स करायचं आहे आणि आपण जसं नॉर्मल मॉइश्चरायझर लावतो तसंच पूर्ण फेसला आणि नेकला अप्लाय करून घ्यायचं आहे. त्यानंतर हे फिटमीची लूज पावडर आहे, तुम्ही कॉम्पॅक्टसुद्धा पावडर वापरू शकता. ही मी पफनी अशी मस्तपैकी अप्लाय करून घेतली आहे. त्यानंतर हे स्विस ब्युटीचं आय शॅडो पॅलेट आहे, त्याच्यातून पिंक कलर घेतला आहे. आपल्याला थोडासा बोटाने अप्लाय करायचा आहे आणि दुसऱ्या बोटाने तो मर्ज करायचा आहे. सेम मी पावडर पफला घेतला आणि ॲज अ ब्लश म्हणून पण यूज केलेला आहे. तुमच्याकडे जास्त फॅन्सी किंवा असे महागातले प्रॉडक्ट नसतील तरीसुद्धा तुम्ही खूप छान मेकअप करू शकता. हे आयब्रो पॅलेट आहे, तर आयब्रो नेहमी आयब्रो पॅलेटनेच करा, पेन्सिलपेक्षा त्याने खूप छान दिसतं. शुगरचा हायलायटर अप्लाय केलेला आहे, स्विस ब्युटीचा मस्करा अप्लाय केलेला आहे. त्यानंतर ही झुडिओची काजळ पेन्सिल अप्लाय केले आणि लिपस्टिक अप्लाय केलेली आहे. पिंक कलरची लिपस्टिक खूप जास्त भडक दिसत होती म्हणून त्याच्यावरती थोडी एक न्यूड कलरची लिपस्टिक अप्लाय केली, ती खूप सुंदर दिसत होती. टिकली आणि त्याच्यानंतर आयब्रो बोनवरती थोडंसं हायलायटर लावलं आहे. आता हेअरस्टाईल पण खूप सिम्पल केलेली आहे, कारण मला ऑफिससाठी जायचं होतं आणि साडीसुद्धा खूप साधी होती. तर असं पफ बांधतात तसे थोडेसे हेअर्स घेऊन मी मागे पिन केलेले आहेत. गजरा असा खाली लूज सोडण्यापेक्षा हा असा रोल करून गोल केला आहे आणि त्याच्यानंतर मग मी त्याला असं पिनअप केलेला आहे. किती छान दिसतो आहे, कारण की लूज खाली सोडला तर तो केसात गुंता होतो. ॲक्सेसरीज घातलेले आहेत, मंगळसूत्र आणि कानातले, आणि लूक रेडी झालेला आहे. अजिबात फिल्टर लावलेला नाही आहे. नक्की ट्राय करा.